अभिनंदन, तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवण्यात आली आहे असा मेसेज आल्यावर तुम्ही खुश होता का? थांबा, हा मेसेज म्हणजे बँकांनी तुम्हाला जास्त खर्च करायला लावलेला एक सापळा असू शकतो. पण आज आपण पाहणार आहोत की बँकेच्या याच सापळ्याचा वापर करून तुम्ही स्वतःचा फायदा कसा करून घेऊ शकता. सामान्यपणे क्रेडिट कार्ड लिमिट वाढली की लोकांचा खर्च लगेच वाढतो आणि महिन्याच्या शेवटी डोक्याला हात लावून विचार करावा लागतो, माझे पैसे कुठं गेलेत. पण एक हुशार व्यक्ती ही वाढलेली लिमिट नक्कीच स्वीकारेल, कारण यामुळे तुमचा सिबिल स्कोअर वेगाने वाढू शकतो. याला आर्थिक भाषेत क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणतात. समजा तुमची लिमिट 1 लाख रुपये असताना तुम्ही 30,000 रुपयेच क्रेडिट कार्डचे मधून खर्च केले, म्हणजे तुम्ही 30% लिमिट वापरत होता. आता लिमिट 1 लाखाची 3 लाख झाली आणि तुमचा खर्च 30,000 रुपयांवरच मर्यादित राहिला, तर तुमचा क्रेडिट वापर फक्त 10% दिसेल. बँकांच्या नजरेत हा व्यापार जितका कमी तितका तुमचा सिबिल स्कोअर मजबूत होतो. पण लिमिट 3 लाख दिल्यावर खर्च करण्याचा मोह कसा टाळायचा? त्यावर सोपा उपाय म्हणजे बँकेची वाढलेली लिमिट ॲक्सेप्ट करा, पण लगेच तुमच्या बँकिंग ॲपमध्ये किंवा कार्ड कंट्रोल्स लॉग इन करून तुमची मंथली स्पेंडिंग लिमिट स्वतः मॅन्युअली जुन्या मर्यादेवर लॉक करून टाका. यामुळे तुमचा सिबिल स्कोअर सुधारेल, प्रत्यक्षात तुमचा खर्च नियंत्रणात राहील. स्मार्ट बना आणि कर्जाच्या सापळ्यापासून दूर राहा. अशाच प्रकारे कर्जविषयक प्रॅक्टिकल टिप्स माहिती करून घेण्यासाठी मला फॉलो करा. अर्थसाक्षरतेच्या आणि कर्जमुक्तीच्या सुंदर प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.